Hello, my dear student. Welcome to all of you. Today we are going to start the new chapter, which is reproduction in lower and higher animal, which play a very vital role in the NEET, CET as well as a state board exam. या तिन्ही प्रकारच्या परीक्षेमध्ये प्रचंड महत्त्वाचा असणारा जो चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे आत्ताच आपण बोललो त्याप्रमाणे की रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल, चॅप्टर क्रमांक 2. तर आपण आज सुरुवात करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात जास्त वेटेज असणारा ॲनिमल फिजिओलॉजी मधला हा चॅप्टर आहे माय डिअर स्टुडंट. तर आपल्या सगळ्यांनी ह्याच्याकडे व्यवस्थितरित्या लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. सो स्टार्ट. आता रिप्रोडक्शन तर कळलंय, हायर आणि लोअर ऑर्गॅनिझम मध्ये होणारं हे रिप्रोडक्शन आहे. तर त्या रिप्रोडक्शनची व्याख्या वगैरे आपल्याला पूर्वीपासून प्रचलित आहे. वी नो दॅट रिप्रोडक्शन इज द मेजर लाईफ प्रोसेसेस ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठला पण असू द्या, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये वन ऑफ द मेजर टाइप ऑफ द लाईफ प्रोसेस इज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मुळेच त्यांच्यामध्ये कंटिन्युटी ऑफ द स्पीसीज मेंटेन केली जाते, म्हणजे स्पीसीज ह्या कंटिन्युटी मध्ये राहतात. Reproduction is the most important process in the life of any living organism. Okay, it help in maintaining the continuity of the species. Continuity म्हणजे काय? मानव जात जी आज टिकून आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या वनस्पतीची असेल, कुठल्याही प्रकारच्या प्राण्याची असेल, एव्हरी टाइप ऑफ द स्पीसीज still they are maintain their existence in the environment, in the atmosphere, because of due to the specific ability of the living organism of the reproduction. रिप्रोडक्शन ची ही वैयक्तिकरित्या त्यांना लाभलेली अतिशय सुंदर अशा प्रकारची एक प्रोसेस असणारी आहे, ज्याच प्रोसेसमुळे केवळ आणि केवळ त्यांना काय करता येतं तर मेंटेन करता येतं त्यांचं कंटिन्युटी ऑफ द स्पीसीज. म्हणून या दोन गोष्टीसाठी किंवा ह्या गोष्टीसाठी अत्यंत महत्वाची ही प्रोसेस. पण आता चला तर मग नेमकं एक्झॅक्ट काय आहे रिप्रोडक्शनची व्याख्या, त्याचे काय काय प्रकार, त्यानंतर रिप्रोडक्शन रिलेटेड ऑल टाइप ऑफ द एस्पेक्ट्स. लेट्स नीड टू बी स्टार्ट. चलो. रिप्रोडक्शन, माय डियर स्टुडंट, रिप्रोडक्शन इज अ बायोलॉजिकल प्रोसेस. ओके, अँड इन दिस प्रोसेस काय होतं? फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. रिप्रोडक्शन काय? एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. इन दॅट प्रोसेस देर इज अ फॉर्मेशन ऑफ द न्यू लाईफ. एका नवीन जीवाची उत्पत्ती होते. कुठून? ऑलरेडी अस्तित्वात असणाऱ्या ऑर्गॅनिझम पासून. ठीक आहे ना, एक ॲनिमल रिप्रोडक्शन करतो, त्यापासून दुसरा ॲनिमल तयार होतो. आता ह्याला इंग्लिश मध्ये सांगायचं, इट इज द बायोलॉजिकल प्रोसेस. In this process, there is a formation of new life from the pre-existing similar life. जशाच तसं सेम. Thus become the vital process. ह्याच कारणासाठी ती अतिशय उपयुक्त आणि महत्वाची अशी प्रोसेस बनते. रिप्रोडक्शन एनेबल द स्पेसीज. कुठल्याही स्पेसीजला रिप्रोडक्शन एनेबल करते, म्हणजे समर्थ बनवते टू सर्वाइव्ह ओव्हर अ लॉंग पिरियड. बेटा, लॉंग पिरियड पर्यंत त्याला सर्वाइव्ह करता येतं, जिवंत राहता येतं, जगता येतं त्या स्पीसीजला. इवन दो द इंडिव्हिज्युअल और द ऑर्गॅनिझम लिव्ज इन नॅचरली फॉर द लिमिटेड पिरियड ऑफ द टाइम, दॅट इज देअर लाईफ स्पॅन. थोडक्यात काय रे बेटा सांगायचं आपल्याला असं, की एक नॉर्मल गोष्ट आहे की रिप्रोडक्शन मुळे सर्वाइव्ह करता येतं, जिवंत राहता येतं लॉंग पिरियड पर्यंत. इवन दो द इंडिव्हिज्युअल ऑर द ऑर्गॅनिझम लिव्ह नॅचरली फॉर द लिमिटेड पिरियड ऑफ द टाइम. कारण सगळ्यांना माहिती आहे की एव्हरी टाइप ऑफ द ऑर्गॅनिझम हॅव अ लिमिटेड पिरियड ऑफ द टाइम ऑफ द लाईफ स्पॅन. त्यांची जी लाईफ स्पॅन आहे ती कमी आहे. पण रिप्रोडक्शनच्या माध्यमाने दे प्रोड्यूस द इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्फ. त्यांच्यासारखे इंडिव्हिज्युअल ते प्रोड्यूस करतात आणि पुढे चालत राहतात. रिप्रोडक्शन इन एनिमल ऑकर मेनली बाय टू मेथड्स. सगळ्यांना माहिती आहे बेटा, आपण आय थिंक हे प्रिव्हियस क्लासेस पासून आपण शिकत आलेले आहेत की रिप्रोडक्शन इज मेनली दोन प्रकारचे आहेत. एक प्रकार म्हणजे असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन आणि दुसरं सेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन आहे.
बोथ दीज टाइप ऑफ द रिप्रोडक्शन वी नीड टू स्टडी इन दिस चॅप्टर. आता ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला दोन्ही प्रकारचे रिप्रोडक्शन बघायचे आहेत. सो लेट्स स्टार्ट टू सी समथिंग अबाउट द असेक्शुअल रिप्रोडक्शन इन एनिमल. तर एनिमल मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कशा पद्धतीनं होतं आणि काय होतं ते बघू आपण. चलो आगे बढ़ते. इट इज अ कॉमन मेथड अमंग द लोअर एनिमल. लोअर एनिमल म्हणजे कोणते एनिमल बेटा? दोज एनिमल विच आर नॉट कम्प्लिटली डेव्हलप्ड. असे अॅनिमल जे पूर्णपणे डेव्हलप झालेले नाहीत किंवा ह्युमन बिईंग सोडून जे काही बाकीचे अॅनिमल्स आहेत त्यांना आपण लोअर एनिमल असे म्हणू. त्यांच्यामध्ये काय होतं की जे युनिसेल्युलर टाईप सुद्धा आहेत असे. तर ते कॉमन मेथड आहे त्यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑल्सो टेक्स प्लेस इन दी एनिमल ऑल्सो. मग एनिमलला आपण डिवाइड करतो तर एनिमलला डिवाइड दोन पद्धतीत करायचं. एक म्हणजे विद्यार्थ्यांना ती हायर एनिमल आणि लोअर एनिमल. तर या लोअर एनिमल मध्ये आपल्याला काय झालेलं दिसतं? असेक्शुअल रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये ही कॉमन प्रोसेस आहे. इट डज नॉट इन्व्हॉल्व मायोसिस नॉर द गॅमेट फॉर्मेशन अँड फ्युजन. गरजच नाही मुलांना आणि मुलींना. बेटा एक गोष्ट लक्षात घ्या, असेक्शुअल रिप्रोडक्शनची व्याख्याच काय आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मिओसिस नावाची सेल डिव्हिजनची प्रोसेस होत नाही. सेकंड वन, if the process of the meiosis is not takes place, then the gamete formation is not takes place. If gamete formation is not takes place, then the fusion of these gametes also not carried out. म्हणजे अर्थ काय? मिओसिसच नाही, गॅमिट पण तयार होणार नाहीत, गॅमिट नाहीत म्हणून फ्युजन नाही. म्हणजे दिस इज द असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन. द फॉर्मेशन ऑफ द प्रोजेनी is by a single parent only. आता आपल्याला माहिती आहे की when we start discussing about the sexual reproduction, we know that there is a two parent must need to be involved in the sexual reproduction. But in the case of the asexual reproduction, there is a no need of two parent in this type of reproduction. Single parent is sufficient. म्हणून दिस फॉर्मेशन, द फॉर्मेशन ऑफ द प्रोजेनी जे आहे त्यात सिंगल पॅरेंटच असणार, एकच पॅरेंट. म्हणून त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑल्सो नोन ॲज, त्याला दुसऱ्या भाषेत आपण म्हणू शकतो की हे काय आहे तर एक प्रकारचं युनिपॅरेंटल आहे. युनिपॅरेंटल, युनि मीन्स सिंगल, पॅरेंटल मीन्स पॅरेंट. ओके बेटा, चलो. असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट, त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बोथ सेक्सेस नाही, म्हणजे मेल आणि फिमेलची गरज नाही. बट लक्षात घ्या की आपण जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन डिस्कस करतो ऍट दॅट इन्स्टंट वी नीड टू ऍड देअर टू पॅरेंट्स नीड और इन्व्हॉल्व इन द प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. पुढे, सो इट इज कॉल्ड एज असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग ह्याच कारणामुळे त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. Asexual means single parent involved in itself. There is a no fusion, there is a no meiosis. Okay, ह्या प्रोसेस घडत नाहीत म्हणून असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग आता प्रोजेनी तर तिकडे पण तयार होते. द प्रोजेनी प्रोड्युस्ड इन बोथ टाइप ऑफ द रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन आता बघतोय आपण. द प्रोजेनी और द डॉटर सेल आर जेनेटिकली आयडेंटिकल टू द सिंगल पॅरेंट. बरोबर आहे ना? आता काय होतं की मिओसिस होत नाही. मिओसिस झाल्या नसल्यामुळं नो हाफ डिस्ट्रीब्युशन किंवा देर इज अ नो डिस्ट्रीब्युशन ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रोमोसोम. मग इथं काय होणार की सेम मटेरियल विच इज प्रेझेंट इन देअर पॅरेंट इज पास्ड टू देअर डॉटर. So there is no any kind of the change between that material. So that's why the characteristics belongs by that daughter is same as like their parents. म्हणजे सेम टू सेम पॅरेंट सारखे असणार आहे, काहीच अडचण नाही. कारण बेटा आपल्याकडे काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शनची स्टडी करतो आपण तर टू डिफरंट जेनेटिक मटेरियल गेट कंबाईन टुगेदर. मॅटर्नल जेनेटिक मटेरियल अँड पॅटर्नल जेनेटिक मटेरियल or the chromosome when combined together there is a exchange of genes and due to which there is a variation seen in the
ऑफस्प्रिंग. बट अनफॉर्च्युनेटली इफ सिंगल पॅरेंट इज देअर, एकच पॅरेंट आहे, मग त्याच पॅरेंटचे गुणधर्म त्या लेकरामध्ये जातील ना, कारण मिक्सिंग गुणधर्माची होईल का नाही. का नाही तर बिकॉज सिंगल पॅरेंट प्रेझेंट इन दॅट टाइप ऑफ रिप्रोडक्शन. म्हणून मुलांना आणि मुलींना प्रोजेनी किंवा जे डॉटर सेल होते, तर ही प्रोजेनी किंवा डॉटर सेल ही जेनेटिकली आयडेंटिकल असणार आहे. आयडेंटिकली आणि सेम, समान. आणि जेनेटिकली म्हणजे त्यांचं जे काही अनुवंश पद्धत जी आहे किंवा अनुवंशिक मटेरियल आहे ते सेम असणार आहे. ओके, सो दे आर ऑल्सो रेफर्ड ॲज अ क्लोन. आता त्यांना क्लोन असे म्हणू आपण, त्याला ऑफस्प्रिंग म्हणता येत नाही, याला क्लोन म्हणावं. काही पुस्तकांमध्ये आहे की यांना ऑफस्प्रिंग बोललं जातं, संबोधलं जातं, पण अनफॉर्च्युनेटली ऑफस्प्रिंगची डेफिनेशन वेगळी आहे. टू पॅरेंट नीड टू बी इन्व्हॉल्व इन दॅट टाइप ऑफ रिप्रोडक्शन. देअर नीड टू बी फ्युजन ऑफ द टू डिफरंट गॅमेट्स. And these two gamete is nothing but the cell. These cell have a nucleus have a genetic material, and these genetic material when combine or mixed with each other, then the formation of the progeny takes place. But here इथे सिंगल पॅरेंट आहे, समजलं. म्हणून सिंगल पॅरेंट कडून तयार झालेले जे काही प्रोजेनी असतात त्यांना आपण किंवा ऑर्गॅनिझम त्यांना क्लोन म्हणायचं. ठीक आहे, चलो. द लोअर एनिमल रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय जेम्युल फॉर्मेशन अँड बडिंग. आता बेटा आपल्याला काय सांगितलेलं की असेक्शुअल रिप्रोडक्शन जे लोअर एनिमल मध्ये होतं, तर त्या लोअर एनिमल मध्ये होत असलेलं असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन पद्धतीचा अभ्यास आपल्याला इथे दिलेला आहे. फर्स्ट वन इज अ जेम्युल फॉर्मेशन अँड सेकंड वन इज अ बडिंग. आय होप की आपल्या सगळ्यांना हे समजत असेल. ओके बेटा, चलो. तर मग आता आपण निघू जेम्युल फॉर्मेशनच्या संदर्भामध्ये चर्चा करायला. हे इथं दिलेलं आहे जेम्युल फॉर्मेशनच्या बाबतीमध्ये काय आहे ते. छान एकदम. जेम्युल म्हणजे काय, तर जेम्युल इज अन इंटरनल बर्ड. एक मुकुल आहे. बर्ड याने एखाद्या कळीसारखं मुकुल आहे. कोण? जेम्युल इज नथिंग बट द इंटरनल बर्ड. ओके, चलो. इंटरनल बर्ड काय करतं? इट हॅज असेक्शुअली प्रोड्युस्ड मास ऑर एग्रीगेशन. बघा, हे जे जेम्युल आहे ना, हे तयार कसं झालं? असेक्शुअली पद्धतीनं तयार झालेलं मास आहे, मास. ओके, कशाचं? सेलचं मास आहे बेटा, मास. जेम्युल इज असेक्शुअली प्रोड्युस्ड और एग्रीगेशन ऑफ द मास ऑफ द डॉर्मंट सेल. डॉर्मनंट सेलचं, डॉर्मंट सेल म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये असलेल्या पेशीचा समूह आहे. पेशी एकत्र जमल्या, त्यांचा गोळा आहे. ओके, दी आर्किओसाइट. दी आर्किओसाइट, त्यातल्या प्रत्येक सेलला आपण आर्किओसाइट्स असे म्हणायचं. त्यातल्या प्रत्येक कॅपेबल ऑफ डेव्हलपिंग इनटू द न्यू ऑर्गॅनिझम. आणि त्याच आर्किओसाइट्स म्हणजे त्या जे सेल्स आहेत त्यांच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम डेव्हलप होण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. बेटा आपण अभ्यास करताना कन्फ्यूज होऊ नका प्लीज. जेम्युल काय आहे? तर जेम्युल इज मास ऑफ द डॉर्मंट सेल प्रोड्युस्ड असेक्शुअली. असेक्शुअल रिप्रोडक्शनने प्रोड्यूस झालेला मास ऑफ द सेल आहे. आणि इच आर्किओसाइट्स, त्याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत ना त्यांना आर्किओसाइट्स असे आपण म्हणू. आणि दॅट सेल आर कॅपेबल ऑफ डेव्हलपिंग इन टू द न्यू ऑर्गॅनिझम. नवीन ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलप होण्याची कॅपेबिलिटी त्यांच्यात आहे. दी आर्किओसाइट्स गेट कोटेड बाय द थिक रेजिस्टंट लेयर ऑफ अमिबोसाइट्स. ओके बेटा, चलो. आता हे काय आहे? आर्किओसाइट्सला कोटिंग आहे वर. कोटिंग याने मराठीमध्ये आवरण म्हणू. आर्किओसाइट्स गेट कोटेड बाय थिक रेजिस्टंट लेयर. एक जाड असणारं एक रेजिस्टंट, प्रतिरोधक अशा पद्धतीचे एक आवरण आहे. आणि ते सिक्रिशन बाय अमिबोसाइट्स, त्याच सेलनं तयार केलेलं. ठीक आहे. जेम्युल इज फॉर्मड टू ओव्हरकम द अनफेवरेबल कंडिशन. ते जेम्युल का तयार होतो? वी नीड टू फाइंड आउट द आन्सर व्हाय जेम्युल आर प्रोड्युस्ड. तर बेटा काय होतं की आपण बेडकामध्ये जशी उष्ण काल समाधी, शीतकाल समाधी अशा पद्धतीचा बेडकात एक गुणधर्म आहे, त्याच पद्धतीनं जेम्युलला ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन येते त्यावेळेस जेम्युल अशा पद्धतीचा तयार होतो. म्हणजे जेम्युल इज फॉर्मड टू ओव्हरकम दी अनफेवरेबल कंडिशन. अनफेवरेबल कंडिशनवर मात करण्यासाठी जेम्युल तयार झालेले आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला की मग फेवरेबल कंडिशन झाल्यावर काय? चला, ऑन रिटर्न ऑफ द फेवरेबल कंडिशन रिटर्न येते अँड कंडिशन ऑकर्स ऑफ द वॉटर अँड टेम्परेचर. मग आता अनफेवरेबल कंडिशन कोणती? एमसीक्यू ला विचारलं गेलं तर लक्षात घ्या,
जेम्युल साठी अनफेवरेबल कंडिशन म्हणजे एक्सेस किंवा रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर अवेलेबल नसेल तर, टेम्परेचर मध्ये फ्लक्च्युएशन असेल तर, मग काय होतं, हे असं जेम्युल तयार होतं. आणि जर समजा वॉटर अँड टेम्परेचर बोथ आर ऑप्टिमम असतील, ऑप्टिमम, तर मग मात्र जेम्युल हॅच होतं, उभं होतं आणि त्यापासून नवीन आपल्याला इंडिव्हिज्युअल तयार झालेला दिसतो. त्याचं उदाहरण आपण स्पॉन्जीला हे लिहू शकतो. एमसीक्यू साठी आपण लक्षात घ्या, एमसीक्यू साठी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे बेटा. ही आकृती, हे आर्किओसाइट्स हे काही इथं आतमध्ये आहेत त्या दिसतात माय डिअर स्टुडंट. ठीक आहेत, आर्किओसाइट्स. त्याच्यावर मोनॅक्सन स्पिक्युल्स आहेत, मायक्रोपाईल आहे. ह्यावरचा प्रश्न नीटला वगैरे येईल अशी थोडीशी अपेक्षा कमीच आहे. कमी म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात कमी, कारण नीटला सीईटीला ह्याच्यातून सिलेक्ट करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी पडल्यात. ऑब्व्हियसली इट इज अन किंवा आपण याला असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन म्हणू, तर ते तितकं काही महत्व ह्याला देणार नाही. तरीही यू जस्ट नीड टू प्रिपेअर. आपण प्रिपेअर असलंच पाहिजे. ओके, तर मग स्पॉन्जिला हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. जेम्युल फॉर्मेशन. अनफेवरेबल कंडिशन म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असताना स्वतःचा सर्व्हाइव्ह करण्यासाठी, स्वतःचं रक्षण करण्यासाठी तशी परिस्थिती घडून आलेला तो एक ऑर्गॅनिझम होता. आणि ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येईल म्हणजे अनुकूल परिस्थिती, both these type of the परिस्थितीज depending upon the amount of water and the temperature, these are the two important factor which can create both type of the conditions for that जेम्युल, म्हणजे फेवरेबल आणि अनफेवरेबल. ओके. आता जो बडिंग कडे, बडिंग हे हायड्रामध्ये होतं, तुम्हाला माहिती आहे, ईस्ट मध्ये होतं. त्याची उदाहरणं समोर दिलेलीच आहेत. बघू बडिंग काय आहे. हे सेकंड पद्धत आहे आपली. आता पहिली पद्धत बघितली, आता दुसरी पद्धत बघायला येतोय आपण. बडिंग काय आहे. इट इज अ सिंपल मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. ही सिंपल मेथड आहे आणि ही फेवरेबल कंडिशन मध्ये घडून येते. इट इज अ सिंपल मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन नॉर्मली ऑकरिंग इन द फेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशन मध्ये घडून येते. फेवरेबल, बरं, ओके. इट इज सीन इन सिलेंट्रेट्स. सिलेंट्रेट्स मध्ये घडतं. म्हणजे सिलेंट्रेटची उदाहरणं येतात हायड्रा आणि कोरल्स. ठीक आहे, हे तळाशी असणारे समुद्राच्या. इन सम कोलोनियल ऍसिडियन. ऍसिडियन हा बी एक वर्ग आहे. त्या वर्गातल्या प्राण्यांमध्ये कॉलोनियन याले एकत्र राहणारे. आता हे एमसीक्यू साठी अत्यंत महत्वाचा हा घटक. एमसीक्यू साठी याचे एक्झाम्पल्स विचारले जातील. इन हायड्रा, स्मॉल आउटग्रोथ प्रोड्युस्ड टुवर्ड्स द बेसल एंड ऑफ द बॉडी. हायड्रामध्ये मुलांनो आणि मुलींनो एक छोटीशी आउटग्रोथ तयार झालेली दिसते इन द फॉर्म ऑफ द बर्ड. आपल्या राईट साइडला आकृतीमध्ये बघा ना, हे बघा इथे एक छोटासा बर्ड प्रोड्यूस झालेला आहे. व्हेन गेटिंग मच मोर न्यूट्रिएंट ultimately develop into the bird, that bird get fully matured and growth takes place, and finally this particular bird differentiate into the complete hydra and detached from the parent body. आणि पॅरेंट बॉडी मधून डिटॅच होतो तो. ठीक आहे, हे झालं हायड्रा बद्दल. किती सोपं आणि साधं. ओके, चलो आता पुढे निघू. मग काय, त्यानंतर इट डेव्हलप ॲज अ बर्ड. बर्ड म्हणून डेव्हलप होतो बेटा तो. ठीक आहे, बर्ड म्हणून डेव्हलप होणार. मग इट डेव्हलप ॲज अ बर्ड विच ग्रोज टू फॉर्म टेंटॅकल्स. आणि तो फॉर्म टेंटॅकल्स म्हणून तयार होतो. आता आकृतीत टेंटॅकल्स कुठे बघायला मिळतील का? आहेत ना बेटा. हे जे आहेत ते फिंगर लाईक प्रोजेक्शन्स, ते फिंगर लाईक प्रोजेक्शन्स इज अ टेंटॅकल्स. टेंटॅकल्स सारखे विद्यार्थ्यांना ते आपल्याला दिसतात. ओके, चलो मग आता जाऊ पुढे. त्यानंतर टेंटॅकल डेव्हलप म्हणजे ट्रान्सफॉर्म होतात इनटू द न्यू इंडिव्हिज्युअल. आणि त्या नवीन इंडिव्हिज्युअल मध्ये त्यांचं रूपांतर आपल्याला झालेलं दिसतं. ओके, त्यानंतर दिस प्रोसेस कॉल्ड बडिंग, आणि ह्यालाच बडिंग असे म्हणतात. दी यंग हायड्रा गेट डिटॅच्ड. आता जो यंग हायड्रा आहे तयार झालेला, तो डिटॅच होणार ना. आता पॅरेंटवर कसा डिपेंड असणार, आजपर्यंत डिपेंड होता, पण आता तो पॅरेंटच्या बॉडी पासून डिटॅच होणार, सेपरेट होणार फ्रॉम द पॅरेंट. पॅरेंट पासून डिटॅच होणार अँड बिकम इंडिपेंडेंट न्यू ऑर्गॅनिझम, आणि एक नवीन ऑर्गॅनिझम तयार झालेला आपल्याला दिसून येईल. ठीक आहे,
हे होतं एक हायड्रा, एक उदाहरण होतं. काही कन्सेप्ट वगैरे काहीच नाही याच्यामध्ये, अजिबात नाही. हे प्रिव्हियस क्लासमध्ये सुद्धा कधी ना कधी तुम्हाला झालेलं आहे. अदर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की त्याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल दिले बेटा की ईस्ट ईस्ट सेल आल्सो शो बडिंग टाइप ऑफ रिप्रोडक्शन. ईस्ट मध्ये सुद्धा तुम्हाला बडिंग टाइप ऑफ रिप्रोडक्शन दिसतं. हे दिसतंय बघा, व्हॅक्युअल दिसते, न्यूक्लियस दिसतो, एक बर्ड डेव्हलप होतं अँटेरियर रिजनला. दॅट बर्ड देन ग्रो अँड डेव्हलप अँड फायनली बर्ड डिटॅच फ्रॉम दी मदर सेल. मदर सेल पासून ते डिटॅच होतं. म्हणजे ईस्ट पण ह्याच उदाहरण आहे, लक्षात ठेवा. जे पुस्तकात नाही दिलं पण आपण आकृतीमध्ये दिले. आता बेटा रिजनरेशन काय आहे ते बघू. रिजनरेशन, आता रिजनरेशनची चर्चा करू, ठीक आहे. चलो, इथं दिस प्रोसेस ऑब्झर्व इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम फ्रॉम द युनिसेल्युलर बॅक्टेरिया पासून अप टू द मोस्ट कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर फॉर्म्स ह्युमन बिईंग पर्यंत सुद्धा आपल्याला दिसून येतं. रिजनरेशन, रिजनरेशन आपल्याला जखम होते ना बेटा, वी हॅव अ वुंड ऑन द बॉडी पार्ट अँड दॅट वुंड विल व्हेरी सून heals up, भरून निघते. इट मीन्स दॅट की what type of division or what type of the process is this? This is nothing but the regeneration. Regeneration म्हणून युनिसेल्युलर बॅक्टेरिया पासून ते कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर ह्युमन बिईंग पर्यंत रिजनरेशन आपल्याला दिसून येतं. बाय दिस प्रोसेस, या प्रोसेस मध्ये ऑर्गॅनिझम कॅन रिपेअर, ऑर्गॅनिझम रिपेअर पण करू शकतो, रिग्रो परत वाढ पण करू शकतो, आणि रिस्टोर इट्स अ लॉस्ट और डॅमेज्ड पार्ट. बेटा हे लाईन, हे वाक्य महत्वाचं. ह्या प्रोसेस मध्ये ना जो डॅमेज्ड पार्ट आहे किंवा लॉस्ट पार्ट आहे त्याला रिपेअर पण करता येतं, रिग्रो पण करता येतं आणि रिस्टोर पण करता येतं. ट्रिपल आर आलं लक्षामध्ये. हे आहे रिजनरेशन, पुनर्निर्मिती आपण त्याला म्हणू मराठीमध्ये, पुनर्निर्मिती. दो इट इन्व्हॉल्व असेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा असेक्शुअल प्रोसेसेस, इट डिफर डिस्टिंक्टली फ्रॉम द रिप्रोडक्शन. पण हे रिप्रोडक्शन पेक्षा कम्प्लिटली डिफरंट आहे, डिस्टिंक्ट आहे, ठीक आहे. दॅट इज का अ डॅमेज्ड हायड्रा कॅन रिजनरेट इट्स अ लॉस्ट पार्ट. आता डॅमेज्ड हायड्रा काय करतो की त्याचा जो पार्ट लॉस्ट झालाय तोच तो रिजनरेट करतो, तोच पार्ट. बघा इथे एक आपल्याला हायड्रा दिलेला आहे बेटा, ठीक आहे. त्या ऍडल्ट हायड्रा, त्याचं एम्पुलेशन झालेलं आहे बेटा, 2 पार्ट झाले. द मिडल पार्ट ऑफ द बॉडी ऑफ दॅट हायड्रा इज बीन लॉस्ट, ठीक आहे. पण आता बघा पुढे गेल्यावर काय व्हायला लागले, दी वन पार्ट ऑफ द हायड्रा रिजनरेट दी अदर पार्ट ऑफ इट्स बॉडी अँड बिकम अ कम्प्लीट ऑर्गॅनिझम. अँड सेकंड पार्ट ऑल्सो प्रोड्यूस दी अपर पार्ट. सेकंड पार्ट जो आहे, जो खालचा पार्ट आहे, लोअर पार्ट आहे, लोअर पार्ट कॅन रिजनरेट दी अपर पार्ट अँड बिकम द कम्प्लीट हायड्रा. इट मीन्स दॅट की हे रिप्रोडक्शनचाच प्रकार आहे, पण हायड्रामध्ये कशा पद्धतीने होतं ते आपण दाखवलेलं आहे. सिमिलरली प्लानारिया सुद्धा याचं उदाहरण आहे बेटा. प्लानारिया मध्ये सुद्धा इफ wounded its a cell become active, okay, and regenerate the lost part or the organ back into its original state. बघा किती सोपं. प्लानारिया मध्ये सुद्धा काय होतं की इफ वुंडेड, जर ती वुंड झाली, जखम झाली, तिथल्या सेल्स जे आहेत ते ऍक्टिव्ह बनतात अँड रिजनरेट द पार्ट और द ऑर्गन बॅक टू इट्स ओरिजिनल स्टेट, आणि त्याच्या ओरिजिनल स्टेट मध्ये तो पार्ट आणून देतात. ठीक आहे, येते लक्षामध्ये मी काय म्हणतो, ओरिजिनल स्टेट मध्ये त्याचा पार्ट आणून देतात. दे कॅन ऑल्सो रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय फ्रॅगमेंटेशन. मग आता फ्रॅगमेंटच बनवला गेलाय ना, नॉट कम्प्लीट बॉडी ऑफ दॅट ऑर्गॅनिझम इज. आता पाली आपल्याकडं लिझर्ड आहे, त्या लिझर्ड मध्ये सुद्धा अशा पद्धतीचं रिजनरेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. पण दिस इज अ फ्रॅगमेंटेशन टाइप आहे. हे कोणतं रिप्रोडक्शन आहे, असेक्शुअलच आहे पण फ्रॅगमेंटेशन आहे. स्मॉल फ्रॅगमेंट ऑफ इट्स बॉडी इज रिजनरेट, ओके, म्हणून याला रिजनरेशन असं म्हणायचं आहे. ठीक आहे बेटा, पुढे ऑल्सो इट इज सीन इन प्लानारियन्स. प्लानारियन मध्ये दॅट अँटेरियर एंड एक्झर्ट द पुल ऑन द पोस्टेरियर एंड. अँटेरियर आणि पोस्टेरियर हे काय करत असतात की एकमेकावर पुल करतात, दोन रिजन. इट रिझल्टिंग द कन्स्ट्रिक्शन, आणि त्याच्यामुळे काय होतं की
पुल करणे म्हणजे ओढणे, ओढल्यामुळे कन्स्ट्रिक्शन मधला भाग काय होतो, थोडा कन्स्ट्रिक्ट होतो. अँड द मिडल पार्ट अँड स्प्लिटिंग इंटू टू पीसेस, आणि दोन पीसेस मध्ये ते स्प्लिट होतं, वरचा वर आणि खालचा खाली. ठीक आहे. इच पीस, नाउ वी हॅव टू पीसेस, अप्पर पीस अँड लोअर पीस, कारण ते पुल केले गेले ना. आलं लक्षामध्ये. पुल केल्या गेल्यामुळे काय झालं की देर इज अ टू पार्ट झाले, आणि वन पार्ट इज अ लोअर पार्ट अँड अदर पार्ट इज अ हायर पार्ट. ओके. मग आता तिथं काय झालं की इच पीस ग्रोन इन टू द न्यू प्लानारिया, आणि प्रत्येक पीस नवीन प्लानारियामध्ये तयार झालेला आहे. टू क्लोन्स ऑफ द ओरिजिनल हॅव बीन फॉर्मड, आणि 2 क्लोन इथं तयार झालेले आपल्याला दिसले. आलं का लक्षामध्ये? चलो आता बघू बेटा सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अॅनिमल्स मध्ये. असेक्शुअल ते बघितलं आपण, आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अॅनिमल मध्ये. द प्रोसेस विच इन्व्हॉल्व द प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग. आता क्लोन नाही म्हणायचं बेटा, क्लोन नाही म्हणायचं, हे हायर ऑर्गॅनिझम मध्ये आलोय आपण. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन बघतोय. असेक्शुअल मध्ये क्लोन वर्ड शुड बी युज्ड, but when we are discussing about the sexual reproduction, it would not allow us to call the word clone. The process which involve the production of offspring by the formation and fusion of the gamete, म्हणजे गॅमेट बी फॉर्मेशन होणार, मिओसिस प्रोसेस बी होणार, आणि माय डिअर स्टुडंट तिथं फ्युजन पण होणार, आणि तयार ऑफस्प्रिंग पण होणार. दिस इज दी फीचर्स ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन. पुढे, it is called as an amphimixis. Amphi यानी both sexes, male and female. In animal, gamete formation primarily involve the meiosis. आता ह्या ॲनिमल मध्ये गॅमेट फॉर्मेशन होताना मिओसिसची प्रक्रिया होते. फॉर्मेशन म्हणजे मिओसिस शिवाय गॅमेट फॉर्मेशन ॲनिमल मध्ये होत नाहीत. The process of gamete formation should not take place without the meiosis. Meiosis is responsible for the formation of such type of the gametes. Okay. Sexually reproducing animals show two main phases in their life. दोन मेन फेजेस आहेत त्यांच्या लाईफ मध्ये. एक आहे जुएनाइल फेज, तारुण्य अवस्था किंवा तरुण अवस्था. जुएनाइल याने तरुण अवस्था. ठीक आहे. दिस फेज मेनली रिप्रेझेंट द फिजिकल ग्रोथ. आता ज्याच्यामध्ये काय होतं की फक्त फिजिकल ग्रोथ होते बेटा. काय सांगितलंय की सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये दोन फेजेस असतात त्यांच्या लाईफ मध्ये. फर्स्ट फेज इज अ जुवेनाइल फेज. ज्या जुवेनाइल फेज मध्ये ओनली फिजिकल ग्रोथ होते शरीराची, स्टार्टिंग फ्रॉम दी बर्थ पासून ग्रोथ होते, त्याला फिजिकल ग्रोथ म्हणतो, आणि त्याला जुवेनाइल फेज. The animal cannot reproduce sexually in this phase. ह्या फेज मध्ये ग्रोथ होत असताना देर इज अ नो रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. इथे रिप्रोडक्शन घडत नाही. आलं लक्षामध्ये? जुवेनाइल फेज मध्ये ॲनिमल कॅन नॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली. ही एक फेज. दुसरी रिप्रोडक्टिव्ह किंवा मॅच्युरिटी फेज. रिप्रोडक्टिव्ह किंवा मॅच्युरिटी फेज आता ही कोणती आहे? इट इज अटेन्ड, ती मिळते किंवा प्राप्त होते आफ्टर द फिजिकल ग्रोथ. फिजिकल ग्रोथ झाल्यानंतर, अगोदर जुवेनाइल त्याच्यानंतर ही मॅच्युरिटी. इट इन्व्हॉल्व ग्रोथ अँड ऍक्टिव्हिटी ऑफ द सेक्स ऑर्गन. आता मेल आणि फिमेल असतील, मेल मध्ये टेस्टिस असेल, मेल मध्ये प्रायमरी सेकंडरी ऑर्गन असतील, सेक्स ऑर्गन, त्यांची ग्रोथ होती आणि त्यांची ऍक्टिव्हिटी सुद्धा वाढते. फिमेल मध्ये सुद्धा सेक्शुअल ऑर्गन जे आहेत त्या सेक्शुअल ऑर्गनची निर्मिती किंवा सेक्शुअल ऑर्गनची ग्रोथ आणि ऍक्टिव्हिटी दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. द ॲनिमल कॅन रिप्रोड्यूस इन दिस फेज. ह्या फेज मध्ये ॲनिमल सेक्शुअली रिप्रोड्यूस करू शकतो, जो जुवेनाइल फेज मध्ये करू शकत नव्हता. बोथ दीज पिरियड फेजेस आर व्हेरिएबल ड्युरेशन इन डिफरंट ॲनिमल. आता ह्या जे फेजेस आहेत कोणत्या, जुवेनाइल फेज आणि मॅच्युरिटी फेज, यांचं जे ड्युरेशन आहे ते एव्हरी टाइप ऑफ ॲनिमल मध्ये सेम असतं का? नो. ॲनिमल नुसार वेगवेगळं असतं, सेम कधीच नसतं. डू यू अंडरस्टँड बेटा? देर इज अ व्हेरिएबल ड्युरेशन इन द डिफरंट ॲनिमल. कधीच सेम नसतं.
कारण कधी कधी लवकर मॅच्युरिटी असते काही ऑर्गॅनिझम मध्ये, काही ऑर्गॅनिझम मध्ये मॅच्युरिटी नसते. तर अशा पद्धतीमुळे काय होतं बेटा की व्हेरिएबल ड्युरेशन जे आहे तेच ह्या फेजचं एक मोठं लक्षण आहे. ठीक आहे बेटा, चलो आगे. आता इव्हेंट इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काही इव्हेंट आहेत आणि त्या कोणत्या आहेत त्या बघायचे आपल्याला. आफ्टर अटेनिंग द सेक्शुअल मॅच्युरिटी. आता सेक्शुअल मॅच्युरिटी अटेन केली म्हणजे ग्रोथ झाली, ऍक्टिव्हिटी सुद्धा सेक्स ऑर्गनची चालू झाली, म्हणजे आपण सेक्शुअल मॅच्युरिटी अटेन केली. त्याच्यानंतर काय, द ॲनिमल एक्झिबिट द व्हेरियस इव्हेंट. आणि त्या वेगवेगळ्या इव्हेंट आहेत त्या कोणत्या. पहिली इव्हेंट आहे प्री फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या पूर्वीची. फर्टिलायझेशनच्या पूर्वी काय आहे, गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट. आता गॅमेट म्हणजे काय, सेक्स सेल. सेक्स सेल म्हणजे काय, एग सेल अँड स्पर्म, शुक्राणू आणि अंडपेशी. ओके, ते गॅमेट आहेत. हो, त्यांच्या फॉर्मेशनला गॅमेटोजेनेसिस म्हणायचं. यस, गॅमेटो मीन्स गॅमेट, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. अँड हे झालं प्री फर्टिलायझेशन अँड गॅमेट ट्रान्सफर. आणि गॅमेटला ट्रान्सफर करायचं. गॅमेट आणि सेल लक्षात घ्या, एग सेल आणि स्पर्म सेल. त्याच्यानंतर ट्रान्सफर केल्यावर काय होईल, काय नाही, ते दोघं फ्युजन करतील कदाचित, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. हो ना, मग तेच, मग त्याला नाव काय दिसेल, फर्टिलायझेशन. ओके, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. बर, त्याच्यानंतर काय होईल, पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट होतील. ते प्री फर्टिलायझेशन इव्हेंट होत्या, फर्टिलायझेशन झाल्यानंतर. पोस्ट म्हणजे नंतर. मग आता त्या पोस्ट कोणत्या, आता मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज झाले ना. येस, देर इज अ फॉर्मेशन ऑफ झायगोट होईल ना. यस, झायगोटच्या नंतर एम्ब्रिओजेनेसिस होईल ना, म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ होईल ना, कारण झायगोट पासून एम्ब्रिओ तयार होईल आणि त्या एम्ब्रिओची ग्रोथ, डेव्हलपमेंट ह्या गोष्टी सुरुवात होतील आणि त्याच्याच अभ्यासाला आपण एम्ब्रिओजेनेसिस असे म्हणतो. ओके, चलो, एम्ब्रिओलॉजी. व्हेरियस ब्रीडिंग पॅटर्न इन द ॲनिमल. ॲनिमल मध्ये जे काही वेगवेगळे ब्रीडिंग पॅटर्न आहेत त्याची आपण चर्चा करायची बेटा. ब्रीडिंग पॅटर्न पहिला, सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल शो द व्हेरियस ब्रीडिंग पॅटर्न. म्हणजे हे ब्रीड करण्याचे जे पॅटर्न आहेत ते ब्रीड करण्याचे पॅटर्न वेगळे वेगळे. सम लाईक गोट असेल, शीप असेल अँड डॉंकी असेल, आर सीजनल ब्रीडर. म्हणजे ह्यांना एक सीझन असतं ब्रीडिंग करण्याचं. ब्रीडिंग करणे म्हणजे थोडक्यात सेक्शुअल रिप्रोडक्शन करणे होय, ऍक्ट ऑफ द सेक्स करणे होय. तर ऍक्ट ऑफ द सेक्स करायचं तर त्यांना सीजनल ब्रीडर आहे. ते कंटिन्युअसली वर्षभर कधीच ब्रीड करत नाहीत. काय करत नाहीत, ठीक आहे. त्यानंतर पुढे निघालो, वाईल ह्युमन, मानव आणि एप्स आर कंटिन्यू ब्रीडर्स. हे कंटिन्युअस ब्रीडर आहेत, वर्षभर सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रक्रिया यांच्यामध्ये चालू असते. ठीक आहे, तर म्हणून दोन प्रकार आहेत. दे कॅन ब्रीड थ्रू आउट द इयर, म्हणजे वर्षभरात कधी पण ते काय करू शकतात, ब्रीड करू शकतात, संकर करू शकतात, म्हणजे क्वायटस करू शकतात आणि त्यांच्यापासून अपत्य निर्माण होऊ शकतात. ठीक आहे बेटा, आय होप दॅट की हा सुद्धा पार्ट आपल्याला छान समजला असेल. पुस्तक आपण कंटिन्यू सोबत असू द्या आणि एकदम छान पद्धतीने रीड करा. आलाच काही प्रॉब्लेम तर डेफिनेटली आय विल able to handle these problems. Okay, thank you for watching this video till the end. Till then, goodbye. God bless you all, my dear child.